पर्यंत मजल मारली होती. तर सातत्याने क्रिकेट सुरू आहे. वेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. जो चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता, ज्याने अनेक मैदानं गाजवली, तो फलंदाज मात्र राकेश बॅक टू पॅव्हेलियन. राकेश कॅप घ्यायचे. राकेश अप्रतिम संगीत आपण बघतोय. ठाणे जिल्ह्याची शान. अल्पेश भोईर मोठागाव नक्कीच यांच्या माध्यमातून हे गाणं आपण बघितलं तर पुरस्कार केलं. मात्र हे गाणं लिहिलं विनोद पाटील भोपर. त्यानंतर संजय पाटील आमच्या सोबत आहे, ज्यांनी गायलेलं गीत. त्यानंतर परमेश माई हेडुटणे. त्यानंतर केतन पाटील देवीचा पाडा. त्यानंतर अरविंद मोहिते. या सर्वांचा आवाज या नक्कीच आम्हाला ही संधी मिळाली होती त्या ठाणे जिल्ह्याची शानमध्ये जितू शेलार यांच्या माध्यमातून. त्यानंतर बाळू पाटील यांचा बुलंद आवाज सुद्धा आपण ऐकलं त्यामध्ये. ज्येष्ठ समालोचक यावेळेस मात्र राजेश भाग्यवंत. बघा डावखुळ्याचा फलंदाज जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा विकीने चांगली गोलंदाजी दाखवली आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. 7 धावा धापड कधी लागल्यात. 3 गडी बाद झालेत. खांबारपाडा संघाने 4 गडी बाद 62 धावा कुठल्या 63 धावांचं लक्ष. आणि स्वतःच्या मैदानामध्ये आपण विचार केला ज्या प्रकारे आपण नेहमी सांगत असतो, ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण आहे, भारतामध्ये हरवणं कठीण आहे, इंग्लंडमध्ये हरवणं कठीण आहे, तसंच खांबारपाड्यामध्ये हरवणं थोडंसं कठीण आहे. अजून एक वेगवान चेंडू. एस्ट्यांच्या मागे आपण बघतोय यष्टिरक्षक साई शेलार. अतिशय चांगलं यष्टिरक्षण. डॉट चेंडूची समाप्ती होते. आपण बघतोय राजेश भाग्यवंत वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होते. मात्र पुढच्या सामन्यासाठी नक्कीच मेजवानी असेल. जेव्हा वाकलन संघ फलंदाजीला येईल तेव्हा प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज 5000 रुपये. राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडे. अजून एक डॉट चेंडू. बघा किती चांगली गोलंदाजी दाखवली आहे. मात्र इथे प्रयत्न होता साई शेलार यांचा की डायरेक्ट हिट करण्याचा. मात्र विकी बरोबर मध्ये उभे होते. मात्र काय गोलंदाजी केली विकी शेलारने. आणि एक सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचा. चांगली गोलंदाजी विकी शेलारच्या माध्यमातून. सकाळपासून पंचाच्या भूमिकेत सुद्धा होते विकी. आणि पुरेपूर या खेळपट्टीचा फायदा घेत आहेत. भीम काळन हेडुटणे यांनी खेळपट्टी बनवली आहे. अजून एक चांगला चेंडू. बघा किती दबाव निर्माण केलाय राजेश भाग्यवंत या फलंदाजावरती. आणि काय गोलंदाजी केली आहे. आपण विचार केला तर फक्त 7 धावा धापड करतेत. पाच चेंडू फेकलेत आणि एकही धाव इथे खर्चले. बघा या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक विकी टाकतोय का पिंट्या जोशी. आपण बघतोय 5 चेंडू डॉट फेकलेत. या सीझनचा विचार केला आपण तर सोनापाडा संघाचा रितेश पाटील ज्याने पहिले मेडन षटक टाकलं. त्यानंतर आकाश भोईर घेसर ज्याने एक मेडन षटक टाकले. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र चेंडू हवेत आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक विकी शेलारच्या नावावरती. जरा जोरदार टाळ्या होत्या. 2 गडी सुद्धा बाद केलेत.